नमस्कार. आज आपण बनवणार आहे फ्राईड राईस. त्यासाठी लागणारे साहित्य: बासमती तांदूळ घेतलाय लांब, जुना तांदूळ हवा आहे आपल्याला, तेल, शेजवान चटणी, शेजवान सॉस, शेजवान फ्राईड राईस मसाला, हिरवा कांदा, गाजर, बीन्स, पत्ताकोबी, शिमला मिरची, एक कांदा, थोडीशी मिरे आणि लसण आणि छोटासा अद्रकचा तुकडा. तर तांदूळ कमीत कमी 25 मिनिटं भिजायला ठेवायचे. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यात भिजायला घालायचे आणि भाज्या कट करून घ्यायच्या. अद्रक आणि लसूण पण कट करून घ्यायचा आहे. तांदूळ भिजायला ठेवला आहे आपण. 25 मिनिटं भिजून घेऊ त्याला. पातेलं गरम करून घेतलंय मी. आता आपण भाताला स्टीम करून घ्यायची. त्यासाठी मी पाणी ठेवते. नॉर्मली आपण भात शिजवायला जेवढं पाणी ठेवतो ना त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण जर 2 वाटी ठेवत असाल तर आपल्याला 3.5 वाटी ठेवायचं आहे. त्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे. नॉर्मली 1 चमच मीठ टाकत असाल तर तुम्ही 2 चमच मीठ टाकायचं आहे त्या भाताला, कारण की अर्ध पाणी काढून घेणार आहे आपण. भात स्टीम झाला की ते पाणी निघून जाणार आहे, मग त्यात मीठ पण निघून जाईल. तर पाणी एकदम कडक उकळू द्यायचं आहे हे. मग आपल्याला तांदूळ टाकायचे त्याच्यात. पाणी उकळलंय खळखळ, त्यात आपण तांदूळ टाकून घ्यायचे. भात मोकळा मोकळा व्हायला पाहिजे, त्यासाठी थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी त्याच्यात. म्हणजे भात एक दुसऱ्याला चिपकणार नाही. आणि फुल गॅसवरती 10 मिनिटं शिजवून घेणार आहे. आपल्याला 80 ते 90% भात शिजवून घ्यायचा आहे. शिजू द्यायचं आहे आता असंच. खूप सारा हलवायचा पण नाही त्याला. हलवलं तर मग तांदळाचा तुकडा होतो. तांदूळ झालाय आपला 90% शिजून गेलेला आहे. आपण एका गाळणीत काढून घेणार आहोत. एक गाळणी ठेवली आहे, त्याच्या खाली एक भांडं ठेवलंय, त्यात पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्या भातावर आपल्याला गार पाणी टाकून घ्यायचं आहे. मग गार पाणी टाकल्याच्या नंतर भात मोकळा मोकळा होतो. आणि थोडा गार झाला भात की फ्रीजमध्ये ठेवून देऊ आपण 5-10 मिनिटं. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एकदम हॉटेल स्टाईल भात होतो तो. अगदी मोकळा मोकळा होतो, कडक पण होत नाही, मऊ असतो. आपल्याला राईस बनवण्यासाठी पातळ कढई घ्यायची. गॅस पेटवून घेतलाय. कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे. जाडबुडाची कढई घेतली ना तर पाहिजे असा शेजवान राईस होत नाही. त्यात आपण तेल टाकून घेणार आहोत. तेलाचं प्रमाण हे थोडं जास्तच ठेवणार आहे.
तेल गरम झालं की आपण लसण आणि अद्रक बारीक कापलं होतं ते टाकून घेणार आहोत. आणि हे सगळी प्रोसिजर फुल गॅसवरतीच करायची आहे, छोट्या गॅसवर करायची नाहीये. आणि लसूण आपल्याला ब्राऊन करायचा नाहीये, लसूण फक्त नरम करायचा आहे. त्यानंतर टाकणार आहे मी कांदा. कांदा झालाय आपला थोडासा नरम. त्यात आपण बीन्स टाकून घेणार आहे. कोणी फरसबी म्हणतो, कोणी बीन्स म्हणतो. बीन्स पण झाले. आपण गाजर टाकून घेणार आहे मी. गाजर झाल्याच्यानंतर शिमला मिरची. थोडंसं शिजू द्यायचं आहे हे. खूप जास्त पण भाज्या शिजवायच्या नाही. तर थोडंसं क्रंचीनेस पाहिजे. भाज्यांमध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. भाज्यांपुरतंच टाकायचं आहे. आपण भातात तर मीठ टाकलेलं आहे. शेवटी टाकणार आहे मी कोबी आणि अर्धा पातीचा कांदा. अर्धा तासच राहू देणार आहे आणि अर्धाच टाकणार आहे. भाज्या 75% शिजले आहे. त्यात आपण मसाले टाकून घेणार आहे. शेजवान राईस मसाला, त्यानंतर शेजवान सॉस, हे मिक्स करून आता त्याच्यात बॉईल केलेला भात टाकून घ्यायचा. भात पण छान गार झालाय आपला.
भात टाकताना असा मोकळा मोकळा करून टाकायचा आहे, एकदम टाकायचं नाही. एकदम टाकला की मग गोळा होणार. एकदम मोकळा मोकळा झालायला. हलवताना पण काळजी घ्यायची, सावकाश हलवायचं आहे. काळी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि छानसा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन.